थाने क्राइम ब्रांच यूनिट 2 भिवंडी ने चेन स्नैचिंग के 20 मामलों का खुलासा करते हुए अब्बास उर्फ बादा यूनुस साइद उम्र 21 साल को गिरफ्तार किया है। ये गिरफ्तारी गोपनीय जानकारी के आधार पर बिदर कर्नाटका से की गई। जांच के दौरान आरोपी ने भिवंडी, ठाणे, मुंबई, उल्लासनगर और अहमदाबाद शहरों में चेन स्नैचिंग के जुर्म करना स्वीकार किया। पुलिस ने उसके पास से 232 ग्राम सोने के गहने, जिनकी कीमत लगभग 30,22,000 है, बरामद किए हैं। आरोपी का पुराना आपराधिक रिकॉर्ड भी पाया गया है और मामले में आगे की जांच जारी है। आरकोली पोलीस ठाणे येथे सोन साखळी चोरी चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक बी.एस. सोनवणे आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती। त्यामध्ये अब्बास उर्फ बट्टा यूनुस सय्यद राहणार आंबिवली कल्याण ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला। त्याला PSI पाटील गुन्हे शाखा घटक 2 आणि त्यांच्या टीमने बिदर कर्नाटक येथून ताब्यात घेतलं। त्याच्याकडून एकूण 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत। त्यामध्ये 232 ग्रॅम सोनं, त्याची किंमत अंदाजे 30 लाख इतकी आहे, सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। सदर आरोपीला आज भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये रिमांडमध्ये घेतलेलं आहे। त्याला मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर करून पुढील रिमांड घेणार आहोत। सर, कशी होती त्याची मोडस? हा आरोपी हा खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल होता मोक्याचा गुन्हा। त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता। त्या अनुषंगाने मोका दाखल होता। या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता 2023 पासून। त्यानंतर देखील त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी देखील त्या चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत। सर, यामध्ये अजून काही आरोपी ताब्यात येण्याचे निष्पन्न होतील का येत्या काळात, आणि कशाप्रकारे तपास सुरू आणि कशाप्रकारे जे आहे ही चोरी करायचं, म्हणजे बाईकवरनं केली जायची, घरातनं घरफोडी करून केली जायची? अब्बास उर्फ बट्टा यूनुस सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे। त्याचबरोबर त्यानं सोनसाखळी चोरी चेन स्नॅचिंग गुन्ह्यामध्ये जे सोनं चोरलेलं आहे ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा अजून कोण त्याचे साथीदार या गुन्ह्यामध्ये सामील आहेत, त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2चं पथक अधिक तपास करत आहे।